हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत समोसे। आपण बाहेरून विकत आणून खातो ना, अगदी तसेच बनतात हे समोसे। पण व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। खाली जे लाल बटन आहे ते प्रेस करा आणि त्याच्या बाजूचं बेल आयकन आहे तेही प्रेस करा। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। सगळ्यात पहिले आपल्याला हिरवा मसाला करायचा आहे। त्यासाठी 1 कप भरून कोथिंबीर, अर्धा कप पुदिना, 1 इंच आल्याचा तुकडा, 1/4 टीस्पून बडीशेप, अर्धा छोटा चमचा म्हणजेच हाफ टीस्पून धणे आणि 2 हिरव्या मिरच्या। हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। थोडं पाणी टाकून आपण हे वाटून घेणार आहोत। हिरवा मसाला वाटून झालेला आहे। आता आपण समोसेच्या आतली भाजी बनवणार आहोत। त्यासाठी गरम पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 टेबलस्पून कसुरी मेथी कुस्करून टाकायची आहे। इथे मी चुकून अख्खी टाकली आहे। 1.5 छोटे चमचे आमचूर पावडर घ्यायची आहे। लाल तिखट अर्धा टीस्पून, धना जिरा पावडर 2 टीस्पून, गरम मसाला 1/4 टीस्पून म्हणजे पाव छोटा चमचा। हे सर्व मसाले आपण गरम तेलावरती व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। हे सर्व मसाले आपण तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत। आता त्यामध्ये आपण वाटलेला हिरवा मसाला टाकणार आहोत। हे वाटण टाकल्यावरतीच इतका छान सुगंध सुटतो। मिक्सरला लागलेला मसालाही आपण पाणी टाकून ह्याच्यात घेणार आहोत आणि नंतर तो आपण सुकवणार आहोत मसाला। आता या मसाल्यामध्ये आपण चवीपुरता मीठ टाकणार आहोत। पाणी तसं थोडंफार आटत आलेलं आहे। मसाला थोडा ड्राय होत आला की त्यामध्ये आपण 7 ते 8 मीडियम साईजचे बटाटे जे आपण उकडून घ्यायचे आहेत आणि नंतर ते थंड झाल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये स्मॅश करून टाकायचे आहेत। इथे मी बटाटे हातानेच कुस्करले आहेत। बटाटे मसाल्यामध्ये चांगले मिक्स झाल्यानंतर आपण गॅस बंद करून टाकायचा आहे। समोसातलं फिलिंग हे आता आपलं रेडी आहे। तर आपण हे पहिले थंड होऊ देऊया। तोपर्यंत आपण समोस्याचं कवर बनवूया। समोस्याचं कवर बनवण्यासाठी मी इथे 2.5 कप मैदा घेतला आहे। त्यात 3 मोठे चमचे तेल टाकलं आहे। तेल सर्व मैद्याला लागेपर्यंत आपण तो चोळून घ्यायचा आहे। त्यात मी 1 चिमटीभर किंवा पाव चमचा ओवा टाकला आहे। चवीपुरता मीठ घेतलं आहे। तेल प्रथम सर्व मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, तर समोसे कुरकुरीत होतात। आता इथे हे पीठ मळून घ्यायचं आहे, पण पाणी टाकताना पहिले थोडंच पाणी टाकायचं आहे, कारण आपल्याला समोस्याचं पीठ थोडं कडक मळायचं आहे। कडक मळल्यामुळे समोसे कुरकुरीत होतात। पीठ मळून झालेलं आहे। हे बघा, हे एवढं हार्ड आहे पीठ। आता हे पीठ मी साधारण 10 ते 15 मिनिटं फडका घालून झाकून ठेवणार आहे। 15 मिनिटं झाली आहेत। आता हे पीठ परत मी मळून घेणार आहे। आता मी या पूर्ण पिठाचे 4 तुकडे करणार आहे। या एवढ्या पिठामध्ये मोठ्या साईजचे 8 समोसे बनतात। पिठाचे गोळे लाटायच्या आधी पुन्हा एकदा चांगले व्यवस्थित मळून घ्यायचे आहेत आणि लाटताना ते थोडे लांबडेच आपल्याला रेक्टँग्युलर शेपमध्येच आपल्याला ते लाटायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ते लांबडेच लाटायचे आहेत। आता ह्या एका पीसचे मी 2 तुकडे करायचे आहेत। तर ही जी लाटी आहे त्याची ही जी साईड आहे ती त्याची हाईट झाली आणि बाकीची आहे ती त्याची बॉडी झाली। आता अशाच प्रकारे मी बाकीच्या पण लाटून घेते आहे। आता आपण जो अर्धा पीस कट करून घेतलेला आहे तो घ्यायचा आहे। तो पुन्हा जर का थोडा जाडा असेल जास्ती तर पुन्हा आपण तो लाटून घ्यायचा आहे। आता आपल्याला ह्याला समोस्याचा शेप द्यायचा आहे, तर त्यासाठी मी ह्या साईडला अर्ध्या साईडला पाणी लावणार आहे। आता ही जी पाणी लावलेली साईड आहे ती मी ज्या साईडला पाणी नाही लावलं आहे त्याच्यावरती ती मी चिटकवणार आहे। पहिले आपण कॉर्नर्स चिटकवून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि त्याच्यानंतर
ही जी मधली जी लाईन येते ती व्यवस्थित प्रेस करून घ्यायची. ती जर नीट प्रेस झाली नसेल तर तळताना ती ओपन होते आणि आतलं सगळं सारण आपलं बाहेर पडतं, त्यामुळे समोसा पण फुटून जातो. ही आपल्या समोस्याची हाईट झाली. ती व्यवस्थित चिटकवून घेतल्यानंतर अंगठा आणि आपल्या बाकीच्या बोटांच्या मध्ये ते ठेवून मी त्याच्यामध्ये आता आपलं बटाट्याचं सारण भरणार आहे. सारण भरून झाल्यानंतर हा जो राहिलेला हाफ सर्कलवाला पोर्शन जो आहे त्याला मी पाणी लावणार आहे आणि त्यामधून मी फोल्ड करणार आहे. फोल्ड करून तो मी अशा प्रकारे मधला जे सेंटर आहे, जी आपली हाईट करताना जे मध्ये जॉईन केलेला होता, तिथे मी फर्स्ट ते अर्धा चिटकवणार आहे. चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे आणि मग बाकीचे साईड्स आपण त्या प्रेस करून चिटकवून घ्यायच्या आहेत. चिटकवलेल्या सर्व बाजू व्यवस्थित आपल्याला त्या पातळ हाताने करून घ्यायच्या आहेत. तसेच जे आपण सारण भरलं आहे ते पण दाबून घ्यायचं आहे, त्याला शेप द्यायचा आहे. अशा प्रकारे समोसा हातावरती आपण जर ठेवल्यानंतर व्यवस्थित उभा राहायला पाहिजे. अशाच प्रकारे मी बाकीचे पण समोसे बनवून घेतले आहेत. ते आता आपण तळून घ्यायचे आहेत. तळण्यासाठी एका कढईमध्ये मी भरपूर तेल घेतलं आहे आणि छोट्या मंद गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. जर मोठ्या गॅसवरती आपण हे तळले तर ते लगेच नरम पडतात आणि कुरकुरीत होत नाहीत. जर मंद गॅसवर तळले तर ते व्यवस्थित कडक होतात. तर इथे आपले समोसे बनवून झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांबरोबर रेसिपी शेअरही करा. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सो थँक्स फॉर वॉचिंग.